लोकसभेच्या आधी पक्षांतराचा मोठा धडाका महाराष्ट्रात पार पडला। यात खास करून काँग्रेसच्या नेत्यांचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळालं। लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली। या सगळ्यात आश्चर्यचकित केलं ते मराठवाड्यातील लातूरमध्ये घडलेल्या पक्षांतरानं। आता मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा विलासराव देशमुखांच्या घराण्याचा उल्लेख आवर्जून होतो। सध्या विलासरावांची दोन्ही मुलं अमित देशमुख आणि धीरज देशमुख आमदार आहेत। पण यासोबतच जेव्हा एकूण लोकसभा मतदारसंघाविषयीचा मुद्दा येतो तेव्हा चाकूरकर घराण्याचं नाव समोर येतं। महाराष्ट्राचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी गाजवलेला हा मतदारसंघ तब्बल 7 वेळा त्यांनी या मतदारसंघावर आपलं वर्चस्व गाजवलं। मात्र यंदाच्या लोकसभेपूर्वी त्यांच्या स्नुषा अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि झालं लोकसभा राहिली बाजूला, विधानसभेच्या चर्चा सुरू झाल्या। कारण भाजपनं मोठी खेळी खेळत चाकूरकरांनाच आपल्याकडे घेतला आणि भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही अर्चना चाकूरकरांना लातूर शहरामधून अमित देशमुखांच्या विरोधात भाजप उतरवू शकतं अशी चर्चा सुरू झाली। हीच चर्चा आता जोर धरताना दिसून येत आहे। त्यामुळे आजपर्यंत अमित देशमुख यांच्यासाठी सोपी असणारी लढत आता तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे आव्हानात्मक होऊ शकते। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना अमित देशमुख कशा पद्धतीने तोंड देणार, लातूरचा हा ऐतिहासिक सामना कसा रंगणार, हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, गेल्या 2 लोकसभा काँग्रेसच्या किल्ल्यात भाजपनं सुधाकर शृंगारे यांच्या रूपानं राज्य केलं। मात्र यंदा चाकूरकर घराण्याला मराठवाड्यातलं दिग्गज नेतृत्व असणाऱ्या अशोक चव्हाण यांना पक्षात घेत भाजपनं मोठी चाल खेळली। तरी देखील लोकसभेत हॅट्रिक साधण्याच्या तयारीत असणारे सुधाकर शृंगारे यांना अनपेक्षित पराभवाचा जोरदार धक्का बसला आणि भाजपकडून काँग्रेसमध्ये गेलेले डॉक्टर शिवाजीराव काळगे विजयी झाले। हे सगळं करून दाखवलं ते विलासराव देशमुख यांच्या लेखानं। ते नाव म्हणजे अमित विलासराव देशमुख। त्यांना साथ लाभली ती भाऊ धीरज देशमुख यांची। विलासराव देशमुख यांनी लातूरचं नाव महाराष्ट्राच्या राजकारणात कोरून ठेवलं। मात्र ते गेल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांचा वारसा हातात घेतला असला तरी धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांनी मतदारसंघाच्या पलीकडे जात कधी बाकीच्या राजकारणाची दखल घेतलीच नाही। म्हणूनच यावेळी अर्चना पाटील चाकूरकरांचं काँग्रेसला सोडून जाणं लातूरसाठी मोठं धक्कादायक मानलं जात होतं। परंतु इथं चित्र जरा वेगळंच बघायला मिळालं। अशोकराव चव्हाण, अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपचा रस्ता धरला आणि काँग्रेसच्या राजकारणात अमित देशमुख अचानक वरिष्ठ झाले। त्यांनी शिवाजीराव काळगे यांच्या प्रचाराची संपूर्ण भिस्त आपल्या खांद्यावर घेत अख्खं लातूर पिंजून काढलं। भाजपचं मोठं आव्हान असतानाही त्यांनी शिवाजीराव काळगे यांना विजय मिळवून दिल्यामुळे सद्यस्थितीला अमित देशमुख यांचं लातूर जिल्ह्यात चांगलं प्रभुत्व वाढलं आहे। त्यांच्याबद्दल नेहमीच बोललं जातं की ते विलासराव देशमुखांसारखे हुबेहूब दिसतात। मात्र असं असलं तरी ते आपल्या वडिलांसारखं राजकीय भाष्य करत नाहीत, पण त्यांची संस्थात्मक पकड अधिक मजबूत आहे। तब्बल 11 साखर कारखाने ते या भागात चालवतात। लातूरच्या देशमुख कुटुंबियांचे सध्या 11 साखर कारखाने आहेत। त्या सगळ्या साखर कारखान्यांचे राजकीय नेतृत्व अमित देशमुख यांच्या हाती आहे। त्यामुळे विरोधकांवर फारशी टीका न करता आपला कार्यभाग साधून घेण्याची कार्यशैली त्यांच्याकडे आहे। त्यामुळे कधी आक्रमक अमित देशमुख बघायलाच मिळाले नाहीत। मात्र या निवडणुकीत त्यांच्यातला आक्रमक राजकारणी बाहेर आला आणि विजयात परावर्तित झाला। म्हणूनच त्यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी भाजपनं लिंगायत मतपेढीला आकार देण्याचं ठरवलं आहे। मात्र डॉक्टर शिवाजी काळगे यांना आपल्याकडे ओढून अमित देशमुख यांनी कुरघोडी केली। या सर्वांवर मात करणारी व्यक्ती म्हणून आता अर्चना चाकूरकर यांच्याकडे पाहिलं जात आहे। कारण शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे बांधली गेलेली लिंगायत मतपेढी यावेळी भाजपच्या वाट्यावर येईल आणि भाजपला इथून यश मिळेल असा भाजपच्या नेत्यांचा विश्वास आहे। आता खरंच अर्चना पाटील चाकूरकर भाजपचा हा विश्वास साध्य करू शकतात का? इथल्या लिंगायत मतपेढीचं समीकरण कसं इथल्या निकालावर परिणाम करतं, तर लातूरमध्ये जातीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात। विशेष म्हणजे या भागात लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे आणि चाकूरकरांना लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आला आहे। आजही त्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे। पण याच भागात मराठा समाजाचा एक वेगळा गट देखील पाहायला मिळतो जो देशमुखांच्या बाजूने आहे। म्हणजे असं म्हटलं जातं की देशमुख आणि चाकूरकर दोघेही काँग्रेसमधले बडे नेते, पण त्यांच्यात अंतर्गत राजकीय वादही होते। नेमका हाच मुद्दा भाजपनं हेरला आणि विलासराव देशमुख होते त्या काळात तर भाजपला इथल्या काँग्रेसमधील अंतर्गत वाद माहीत असूनही चाकूरकरांना तोडता आलं नाही। मात्र विलासराव देशमुख यांच्यानंतरही काँग्रेसमध्ये चाकूरकरांना संधी मिळणं शक्य नाही हे ओळखून अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। एक प्रकारे हा भाजपचा डाव होता जो यावर्षी साध्य झाला। आता अर्चना पाटील यांची ताकद कशी, तर अर्चना पाटील चाकूरकर या व्यवसायानं डॉक्टर आहेत आणि त्या महाराष्ट्रातील उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत। राजकारणातील द्रष्टे नेते शिवराज चाकूरकर यांच्या त्या सूनबाई 2010 ते 2015 दरम्यान शिवराज चाकूरकर यांना पंजाब राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिली। पण त्यानंतर शिवराज पाटील चाकूरकरांनी राजकारणातून संन्यास घेतला।
परिणामी त्यांच्या सूनबाई अर्चना पाटील चाकूरकर राजकारणात उतरल्या। त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचत समाजकार्य केलं। चाकूरकरांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सुद्धा राजकारणात आहे, पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा सहभाग तसा नाही। पण अर्चना चाकूरकर या निवडणुकीत सक्रिय झाल्यात। 2019ला सुद्धा अर्चना चाकूरकर काँग्रेसच्या तिकिटावर लातूर शहरमधून विधानसभा लढवणार अशी चर्चा होती, पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी माघार घेतली आणि त्या ठिकाणी धीरज देशमुखांना संधी देण्यात आली। मात्र आता कुठल्याही कारणाशिवाय त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे। त्यांच्या समोर आव्हान असणार आहे लोकसभा निवडणूक गाजवणारे अमित देशमुख यांचं। त्यामुळे नक्कीच ही निवडणूक अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासाठीही तितकी सहज नसणार आहे। पहिल्यांदाच एकाच पक्षात नांदलेले दोन विरोधक आता निवडणुकीत आमने सामने येणार आहेत। अर्चना पाटील यांच्या सोबतीला भाजपची ताकद असली तरी काँग्रेसची ताकद पुन्हा एकदा लातूरमध्ये अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात अमित देशमुख सक्रिय नसले तरी लातूर शहर मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे जातीवाद हा एकच घटक इथे नेहमीप्रमाणे निर्णायक ठरू शकतो। अर्चना चाकूरकरांसोबत उदगीरचे 7 वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला। नितुरे सुद्धा लिंगायत समाजाचा चेहरा आहेत। त्यामुळे एकूणच अर्चना चाकूरकरांचा प्रवेश लोकसभेत जरी तितका प्रभावी ठरला नसला तरी विधानसभेत मात्र भाजपला फायद्याचा ठरणार आहे असं चित्र सध्या तरी दिसत आहे। शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील मुरुमकर हे सुद्धा भाजपमध्ये गेले। अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत। त्यामुळे अर्चना चाकूरकर यांची ही जमेची बाजू ठरू शकते। काँग्रेसनं थेट लिंगायत समाजाच्या उमेदवाराचं रिंगणात आणल्यामुळे लोकसभेत भाजपची कोंडी झाली। मात्र विधानसभा आणि लोकसभेची गणितं जरा वेगळी असतात। त्यामुळे या दोघांमध्ये कोण निवडून येणार याचा अंदाज लावणं शेवटपर्यंत कठीण होऊन बसणार आहे। एवढं मात्र नक्की या एकूण राजकारणाचा अंदाज लावत अमित देशमुख कशा प्रकारे त्यांचा मतदारसंघ राखून ठेवतात, कुठली चाल खेळतात हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। येत्या काळात घडणाऱ्या या सगळ्या घडामोडींवर आपण भाष्य करतच राहणार आहोत, पण त्याआधी चाकूरकर आणि देशमुख घराण्यात पडणारी ही लढत कुणाच्या पथ्यावर पडणार हे कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा। त्याचं काय महाराष्ट्र।